पुण्यातून आहे। पुण्यातील फुरसुंगी परिसरामध्ये एका स्टील व्यावसायिकाच्या दुकानावर झालेल्या गोळीबार प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोळीबारापूर्वी व्यावसायिकाला अर्जुन बिश्नोईच्या नावाने खंडणीसाठी फोन आल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर संबंधित फॅक्टरी आणि दुकानावर गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे। दरम्यान सोशल मीडियावर जारी करण्यात आलेल्या एका व्हिडिओद्वारे अर्जुन बिश्नोई, टायसन बिश्नोई आणि शुभम लोणकर यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच अर्जुन बिश्नोईची कथित ऑडिओ क्लिपही समोर आली आहे। अमूल चमरिया आणि सनी चमरिया यांच्या मालकीच्या दुकानातून हवाला व्यवहार सुरू असल्याचा दावा करत पुढील वेळी थेट जीवघेणा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणाचा पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत। मैं अर्जुन बिश्नोई, ये पुणे में जो हवाला कारोबारी स्टील कंपनी के मालिक अमूल चमरिया और सनी चमरिया के कंपनी पे जो फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी मैं अर्जुन बिश्नोई, शुभम लोनकर और टाइसन बिश्नोई लेते हैं। इनको हमने फोन लगाया था, ये हड़के में ले रहे थे। अगली बारी गोली दीवार पे नहीं छाती पे चलेगी। हम किसी नाजायज को परेशान नहीं करते। जो 2 नंबर का धंधा करते हैं उन्हीं को फोन करते हैं और उन्हीं को चमत्कार दिखाते हैं। आगे से इनमें से कोई मिल गया ना, दीवार पे नहीं छाती पे गोली चलेगी। तैयार है ना? जय सीताराम। हे तपास दरम्यान आपल्याला क्लिअर होतील की 100% आमच्याकडे पण ते तसा व्हिडिओ आलेला आहे। त्याच्यावर खात्री चालू आहे आणि एक वेळ खात्री पटल्यानंतर आपण नक्कीच सांगू शकतात की त्याच्यामध्ये काय खरं आहे। किती आरोपी होते सर? होता याच्यासाठी आपण अटक करू शकलोय का त्याला आतापर्यंत? कुठे किती टीम आतापर्यंत जे आहे ते आपल्याला काही त्यांची ओळख पटली नाही आहे की ते कोण होता, काय होता। त्याच्याबद्दल आपण चौकशी करतात आणि जसे आपल्याला काही माहिती होते आपण ते। महाराष्ट्रामध्ये बिश्नोई टोळीच्या कारवाया अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला होता। त्यानंतर सलमान खानच्या फार्म हाऊसची रेकी सुद्धा करण्यात आलेली। माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली। तर पिंपरी चिंचवडमध्ये खंडणीसाठी फर्निचर मॉलवर गोळीबार झाला। पुण्यात एका व्यापाराच्या ऑफिसवर सुद्धा गोळीबार करण्यात आला। तर यवतमाळमधून बिश्नोईच्या कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक करण्यात आली। बिश्नोईचा हस्तक शुभम लोणकरचा अनेक गुन्ह्यांमध्ये हात असल्याचं समोर आलंय। पुढची बातमी पाहूयात। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलन आता अधिक तीव्र होत असून सांगली जिल्ह्यातील विटा येथे शेकडो महिलांनी हातात लाटणं घेऊन मोर्चा काढलाय। खानापूर तालुक्यातील विविध गावांमधील महिला आणि शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी विटा शहर दणादून गेले। शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढत आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केलं। यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलन आणखी व्यापक करण्याचा इशारा देण्यात आलाय।